पार्थ पवारांकरता विधान परिषदेची निवडणूक ही निर्णायक आहे। टीम पार्थ पवार ही तयार करण्याकरता हीच ती योग्य वेळ अशी चर्चा आहे। विधान परिषदेकरता उमेदवारी अर्ज हे दाखल करण्याकरता 2 दिवस शिल्लक आहेत। पुण्यातून 2 नावं चर्चेत असल्याचं वृत्त आहे। पुणे शहराचे अध्यक्ष आणि माजी आमदार सुनील टिंगरे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत टिंगरे यांचा थोडक्यात पराभव झालेला होता, त्यामुळे टिंगरेंना परिषदेवर पाठवलं जाऊ शकतं अशी एक चर्चा आहे। दुसरं नाव माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे हे देखील नाव चर्चेत असल्याचं वृत्त आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया पुण्याला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, 2 नावं ही फार चर्चेत आहे, कोणाचं पारडं जड मानलं जात आहे? नक्कीच हे पाहणं खरं तर महत्वाचं असणार आहे आणि आज कदाचित यावरती शिक्कामोर्तब होऊ शकतो, कारण की आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 2 दिवस बाकी आहेत आणि एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक जण इच्छुक आहे। फक्त पुणे नाही तर मुंबई आणि इतर ठिकाणावरून देखील अनेक जण इच्छुक असल्याचं पाहिलं जातंय। पण पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातोय। अजित पवारांचं संपूर्ण राजकारणाचं जे वजन आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यामुळे पुण्यातनं नेमकं कुणाला संधी दिली जाणार याबाबतची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। एक नाव पुढे येते ते म्हणजे विक्रम काकडे। खरं तर हे नाव सरप्राईजली समोर आलेलं आहे, कारण की विक्रम काकडे हे अजित पवार यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात। म्हणजे ज्यावेळेस अजित पवार होते त्यावेळेस अजित पवार ज्या ज्या ठिकाणी जात होते त्या अनेक ठिकाणी विक्रम काकडे हे दिसून येत होते, मात्र ते कधी चर्चेत आलेले नव्हते। पण आता मात्र अचानकपणे विक्रम काकडे यांचं नाव चर्चेमध्ये आलेलं आहे। त्याचबरोबर अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबतचे त्यांचे संबंध हे अतिशय जवळचे मानले जातात, त्यामुळे त्यांना संधी दिली जाते का हे पाहणं महत्वाचं असेल। विक्रम काकडे हे पुण्यातील भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र आहेत। संजय काकडेंची ओळख वेगळी सांगण्याची गरज नाहीये आणि त्यामुळे विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर आहे। दुसरीकडे सुनील टिंगरे जे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सध्याचे अध्यक्ष आहेत आणि माजी आमदार सुद्धा राहिलेले आहेत। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिलेली होती, मात्र थोडक्यात त्यांचा पराभव झालेला होता। म्हणजे पुण्यात झालेलं पोर्शे कार अपघात प्रकरण असेल, याच्यामध्ये ज्या पद्धतीने सुनील टिंगरे यांचं नाव सातत्याने घेतलं जात होतं त्याचा फटका त्यांना बसला आणि त्यांचा पराभव झालेला होता। पण अजूनही त्यांना आपल्याला आमदार व्हावं, आपल्याला आमदार करावं अशा पद्धतीची इच्छा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा व्यक्त केली जाते आणि त्यामुळे आज सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। एक असंही बोललं जातंय की या संपूर्ण आता अजित पवारांच्या निधनानंतर सगळी पक्षाचा रिमोट कंट्रोल आहे तो पार्थ पवार यांच्या हाती जाईल। म्हणजे सुनेत्रा पवार राष्ट्राध्यक्ष आहेत यामध्ये कोणतेही दुमत नाहीये, निर्णय क्षमता घेण्याची क्षमता सुद्धा सुनेत्रा पवार यांच्यामध्ये आहे। पण एक पार्थ पवार हे स्वतःची टीम तयार करू पाहतायत का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। त्याच्यामध्ये सर्व तरुण किंवा अशा पद्धतीचे जे व्यक्ती आहेत यांना समावेश करून पक्षाची ताकद संघटना मजबूत करण्यासाठी, म्हणजे सगळ्याच पद्धतीने संघटना मजबूत होईल अशा पद्धतीचा विचार यामध्ये केला जाऊ शकतो आणि त्यामुळे एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी रस्सीखेच आहे, मात्र संधी कुणाला मिळते हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। अगदी अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।